सरदेसाई वाड्याच्या इथे आणि इथून महाराजांना जवळ 40 दिवस ठेवलेले महाराजांना तुळापूर इथे. इथून डायरेक्ट पकडून तुळापूरला नेलेले. मित्रांनो, तुम्हाला तर सगळी संभाजी महाराजांची माहितीच असेल तुम्हाला, तर मी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही असंच कंटिन्यू फुल राडा होणार आहे. महाड जे इथं आलो आहे आपण आणि बघा मित्रांनो, आता आपण वडापाव खाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता चाललेलो आहोत मालवण आणि तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. तर आपण आता निघालो आहे. तर आजचा तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला भेटेल आणि त्या ब्लॉगमध्ये काय काय करणार आहोत ते दाखवणार आहोत. तर असा 3 ब्लॉग होणार आहेत मालवणचे पूर्ण. तर बघू, आता स्टार्ट करणार आहे मालवणचा ब्लॉग. तर चला बघा, आता इथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर निघालो आहे आपण चौघा जण आहोत आणि आपली गाडी. तर चला मित्रांनो, भेटू पुढे. आता आपण नारळ फोडणार आहोत. आता निघालो आहे. आता आपण वडापाव खाणार आहोत. माणगाववरनं घेतलेले आहेत, पण ऑन द वेच अजून जाणारच आहोत. आम्ही थांबणार नाही आहोत. खाऊ बघा, आपला साजन तो पण खाते आणि दोघं पण खातात. बघा, एकवेळा माऊलीचा गाणी लावून महाड जे इथं आलो आहे आपण आणि बघा मित्रांनो, लेण्या एक नंबर असा. नावाचं काय लेण्या बघायला नको येताना काहीच नाव ना. तर मित्रांनो, आता आपला एक बोगदा लागणार आहे पुढे. मला तर मंडळी बघू शकता तुम्ही, आपण कोकणात एंट्री केलेलीच आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, बहुत जल्लेले इकडे तू कर एडिट. इथं थांबायला पाहिजे जरा. थांबू काय? आता जरा थंड प्यायला थांबलोय सावर्डेला. आणि इथं बघा उसाचा रस आहे आणि आपली गाडी पार्क इथे गेलेली आहे आणि हा हायवे आहे. तर मित्रांनो, तुम्ही असंच कंटिन्यू फुल राडा होणार आहे. तर आता मित्रांनो, आता CNG भरणार आहोत. लाईन बघा, जवळ 10 मिनटं झाले असतील. अजून 15 मिनटं लागतील. बघा यांची सुकाटलेली तोंडा. मला पण पाठव. श्री छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक बघू शकताय मित्रांनो. सुतारवाडी घे स्मारक घे. संभाजी महाराज घे. इथं फोटो काढूया. ब्लॉग घे जा. मित्रांनो, आणि आता आपण संभाजी महाराजांच्या सरदेसाई वाड्याच्या इथे चाललोय. तर बघू देसाईचा वाडा. सर तिथे लावतो सांग पुढे. ते पण आलेलो होतं आता सरदेसाई वाड्यात आणि हा तोच वाडा आहे जिथे संभाजी महाराजांना पकडलेल्या आहे. तोच वाडा, जलबंदी संभाजी महाराजांची. तर बघू, आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि थोडी माहिती पण देणार आहे. फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत. चप्पल घेऊ नको. चप्पल घेऊ नको. मित्रांनो, इकडे एक विहीर आहे आणि ती विहीर बघूया आपण. बाबा, विहीर किती वंडा आहे. आणि तिकडे एक नदी आहे आणि ही विहीर बघा पाण्याची. आणि आता नदीकडे जायचं आहे, तिकडं बघूया. तिथे महाराजांचा जलबंदी झालं, तिथे जाणार आहोत आपण. आता बघूया.
मंदिरं बघू शकता, अशी मंदिरं आहेत. तर बघूया आपण कोणती कोणती आहेत ते. आणि मंदिर गाईचं आहे. इकडे बघूया आपण. पिंड आहे. आणि ते बघूया आपण काय आहे ते. नंदी बघू ते पण पिंडच आहे. ओम नमः शिवाय. वीर आहे मित्रांनो, आणि ही नदी आहे इकडे. तर तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला. इकडे ती नदी आहे बघा मित्रांनो, नदी. तर मित्रांनो, इथेच आपल्या महाराजांचा जलबंदी केलेली. तर आता सर्व दाखवून झालेलं आहे. तर आता मी पुढच्या प्रवासाला निघलोय. तर बघू पुढचा प्रवास. तर मित्रांनो बघा, आपला सरदेसाई यांचा वाडा दाखवण्यासारखं ते दाखवणार आहे. आणि इथे मित्रांनो भेटू आपण पुढेच. हे पण लोक येतात आता बघायला नदी. आपण बघून झालेले आहे. तर भेटू पुढेच. तर मित्रांनो, तुम्हाला तर सगळी संभाजी महाराजांची माहितीच असेल तुम्हाला. तर मी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथे काय बघूया आपण. इथे पण तर चला आता जाऊ. वाड्या सरदेसाई वाडा. आणि मित्रांनो, आता आपण जातो इथून पुढे. तर बघा व्हिडिओ पूर्ण. तर मित्रांनो, इथे महाराजांना पकडलं सरदेसाई वाड्याच्या इथे. आणि इथून महाराजांना जवळ 40 दिवस ठेवलेले महाराजांना तुळापूर इथे. इथून डायरेक्ट पकडून तुळापूरला नेलेले. आणि तो तर आपला ब्लॉक आलेला आहे तुळापूरचा. आणि आता इथे पकडलेली ही तीच जागा आहे मित्रांनो पकडण्याची. मित्रांनो, आपण आता कोकणात आल्यावर हे गाणे ऐकल्याशिवाय कोकणाची फील येत नाही. मित्रांनो, हे गाणे ऐकल्यावर असं वाटतंय आपण कोकणात आलोय. आणि आम्ही आलोयच. तर बघा, हे बसून पण दमलीत. जवळजवळ 6 तास रनिंग केलंय. आणि आपण आलेलो आहोत आता रत्नागिरी. तर आपण बघू अजून पुढे कसं काय करणार आहोत ते दाखवणार आहे. तर भेटू. मित्रांनो, जाम गाडी चालवून दमलेलो आहे मित्रांनो. तर बघा इकडे वळणा पण तसे आरमर वळणं आहेत. आपल्याला कोकणात यायचं असलं तर सावकाश या मित्रांनो. जाम वळणं आहेत आणि रोड पण जरा फोडलेले आहेत, खराब आहेत. ऍक्सिडेंटही मध्ये झालेले आहेत. हां, तर बघा असं रोड आहे. सावकाश या, निवांत या. आता जवळजवळ 8 तास झालेत. आम्ही पोचवत नाही कोकणात. अजून 2 तासाची रनिंग दाखवते. चला भेटू पुढे. मित्रांनो, आपण चाय पिण्यासाठी थांबलेलो आहोत. गुलाचा चाय. आणि पार्किंग लावलेली आहे गाडीवर रे. तर पिल्यानंतर थेट जाणार आहोत आपण परत मालवण. थेट मालवण. तर चला मित्रांनो, हो आपण आता भराडी देवीला जाणार आहोत. तर आपण जवळजवळ 11 तास रनिंग करत आहोत.
आणि 11 तासानंतर बघा मित्रांनो टोंडा एका एकाची अवस्था ही बघा मित्रांनो. तर जाम समजून जा. पण आपण आता देवीचं दर्शन घेऊ, परत तिथून मालवणला जाऊ, तिथे स्टे करू आणि लगेच बीचवर जाऊ, फिरू, जेवू, खाऊ, ते दाखवणारच. तर येईल आता थोड्या वेळात. तर मित्रांनो आपण आता भराडी देवीच्या इथे पोचलेलो आहोत. तर बघा मित्रांनो देऊळ, हो 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 हो, एक नंबर मित्रांनो, एक नंबर. हे बघा आणि इकडे सर्वच बघा मित्रांनो, एक नंबर असा जबरदस्त. आणि दोघं जण पुढे चालले आणि आतमध्ये मोबाईल वगैरे सगळं बंद आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही. हा बघा मित्रांनो, आणि देऊळाचा हे बघा असाच आहे सेम देऊळ. दाखवतो मित्रांनो तुम्हाला, हे बघा कसं आहे ते सेम. हा डिट्टू. आणि तो देऊळ बघा मित्रांनो, एक नंबर झालेलं आहे मित्रांनो. आता तिथून आपण डायरेक्ट जाणार आहोत मालवणला. तर बघा आता निघालोय भराडी देवीवरून आणि इथून काहीतरी 11 किलोमीटर आहे. तर आपण आता डायरेक्ट मालवण. आणि रोड बघा एकदम सुनसान. हे बघा मित्रांनो इकडं जरा रिस्क पण आहे येताना. जरा धन्यवाद. कोणी काही थांबवलं तरी काय थांबू नका मित्रांनो, पूर्ण सामसूम एरिया आहे. बघा इकडं कोणच नाही, गाड्या पण नाही जास्त चालत. क्वचित गाडी एखाद येते बाईकवाला. आणि इकडे जास्त करून स्कॅम पण होतोय अशी बोलतात लोक. ते बघा एक बाईक आली आता जवळजवळ 2-3 मिनिटात. तर चला आपण भेटू डायरेक्ट मालवणला. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता डायरेक्ट चिवला बीचला आलेलो आहोत. आणि इकडे बघा मित्रांनो चिवला बीच जबरदस्त. बाबा खूप भारी आहेत लाटा बैठा बघा. तर चला आता आम्ही इथे रूम घेणार आहोत आणि रूम घेतल्यानंतर तिथं बघू काय कुठं आहे ते प्रोसेस. तर चला भेटू मित्रांनो. आता आम्ही रूम वगैरे घेतलेले आहेत आणि फ्रेश वगैरे झालो आहे, अंगबिंग धुलं, आंघोळ वगैरे केली. आता बघा इकडं सगळे बसले. अजून पुढे काय काय आहे ते दाखवतं. चला.